सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत तळलेले मोदक. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओला नारळ, खवलेला गूळ, वेलची पूड, तूप आणि मीठ आणि मैद्याचं पीठ. तर आपण एक कढई घ्यायचं, कढईमध्ये तूप टाकून खोबरं गरम करून घ्यायचं, त्यामध्ये गूळ टाकायचं, वेलची पूड टाकायचे, छानपैकी गरम करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे पीठ मळायला घ्यायचं आहे, मैद्याचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये तूप टाकायचं आहे थोडं आणि मीठ टाकून ते छान मळून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं. आणि त्यानंतर ते 20 ते 15 मिनटं ते छान मुरायला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपलं सारणसुद्धा गार होईल. त्यानंतर हळूहळू छोटी पोळी करून घ्यायची, छोटी छोटी, त्याच्यामध्ये सारण भरून मोदकाचा त्याला शेप द्यायचा आहे. झाले मोदक सगळे बनवून. आता एक कढई घ्यायची, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की एक एक करून मोदक त्यामध्ये सोडून छान ते मोदक आहे ना तळून घ्यायचे. तळून हळूहळू, आणि गॅसचा फ्लो जो आहे तो मंद ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही. पहिलं गरम करून घ्यायचं तेल, नंतर मंद ठेवायचं. छान मोदक तळून घ्यायचे, म्हणजे सगळीकडून ते भाजले जातात छानपैकी. ज्याने कोणी व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.